नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर येथील भारतीय स्टेट बँकेमधील सेव्हिंग अकाउंटमधून शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने 18,000 रुपये काढले होते। सदरील ही व्यक्ती आपल्या मुलीसह बँकेत आल्याने भाग्यश्री शंकर भडंगे ही मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13,000 रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सदरील ही बाब भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक रमेश सवणे यांनी देखील पोलीस स्टेशनला कळवली असता इस्लामपूर पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने आपल्या सेव्हिंग खात्यातून 18,000 रुपये काढल्याने सर्व पैसे आपली मुलगी भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीच्या हातात दिल्याने भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीने वडिलांना त्या पैशातून 5,000 रुपये दिले व उर्वरित 13,000 रुपये बॅगमध्ये ठेवले होते। अवघ्या काही वेळातच माझ्या बॅगची चेन कोणी खुली दिसल्याने मी बॅगमध्ये बघितलं असता माझ्या बॅगमध्ये 13,000 रुपये कुठल्या तरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचं माझ्या लक्षात आलं, अशी माहिती भाग्यश्री शंकर भडंगे यांनी यावेळी दिली। भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीने 18,000 रुपये काढले, आपल्या वडिलांच्या सेव्हिंग खात्यातून पैसे उचलले होते आणि 5,000 रुपये वडिलांना दिले। बाकीचे 13,000 रुपये बॅगमध्ये ठेवले होते। अवघ्या काही वेळातच बॅगची चेन खुली करून काही अज्ञात चोरट्यांनी ते पैसे चोरले। माझं नाव भाग्यश्री शंकर भडंगे आणि माझा भाऊ आहे सोबत, भाऊ आणि वहिनी आहे सोबत। आम्ही तिघ जण, माझा बाबा आणि वहिनी आणि मी आले होते सोबत। तर पैसे उचलले आम्ही, नंतर 18,000 उचलले होते, बाबाचे होते ते 18,000 उचलले। नंतर 18,000 उचलल्यानंतर ते बॅग मध्ये टाकले आम्ही, बॅग मध्ये टाकले। 18,000 होते, 18,000 बॅग मध्ये टाकले। 2 बंडल होते, म्हणजे एक 50चं होतं आणि एक 100 वाल्या नोटचं होतं। ते बंडल आम्ही बॅग मध्ये टाकले तर 500च्या होत्या वाटते। तर त्यांनी टाकले ते आणि बॅग मध्ये टाकल्या। इथं गटाचे ते मॅडम आहेत ना, तर त्यांच्याजवळ ते एक आजोबा होते, त्यांची ते स्लिप भरून द्यायची होती म्हणून ते आले होते आम्ही तिथं, आणि त्या मॅडमला बोलायचं होतं आम्हाला म्हणून तिथं आले होते। तर ते एक माणूस म्हणजे मागं होता आणि ते खूप जवळ येऊन थांबला होता, मला माहित नाही, म्हणजे लक्ष नव्हतं मागे। आणि त्याने ते बॅग मधून काढले, तर सीसीटीव्ही मध्ये बघितलं तर ते दिसत आहेत, काढले त्यांनी पैसे। 18,000 होते सगळे मिळून आणि 5 बाबाला दिले आणि 13,000 होते बॅग मध्ये। 13,000 म्हणजे 100च्या नोटा होत्या, त्या 13,000 बॅग मध्ये होते। ते चेन काढून त्याने घेतले।